आता आळंदीतला सोहळा नामदेव म्हणे आता लोपला दिनकर बाप ज्ञानेश्वर समाधीस्थ. भागवतांना एका झेंड्याखाली आणणाऱ्या संत ज्ञानेश्वरांनी संजीवन समाधी घेतल्यानंतर नामदेवांनी काढलेले हे उद्गार. यात समाधी सोहळा पुन्हा अनुभवण्यासाठी लाखो भाविक आळंदीमध्ये दाखल झाले होते. मोक्षाचं प्रवेशद्वार अर्थात आळंदी नगरीत लाखो भाविकांनी पुन्हा संत ज्ञानेश्वर समाधी सोहळ्याची अनुभूती घेतली. यंदा माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्याचं 720वं वर्ष आहे. मंदिरात भजन कीर्तनाचे सूर या निमित्तानं घुमले, तर माऊलींच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी भागवतांनी एकच गर्दी केली होती. भक्ती रसात संपूर्ण मंदिर परिसर न्हाऊन निघाला होता. या सोहळ्यात सहभागी झालेल्या प्रत्येक वैष्णवानं यावेळी अद्भुत आनंद अनुभवला. दुपारी 12:30 वाजता प्रदक्षिणा सोहळ्याला प्रारंभ झाला. या सोहळ्यामध्ये 400 दिंड्यांनी सहभाग घेतला. संपूर्ण महाराष्ट्रातून लोक येतात, कर्नाटकमधून मी सुद्धा येतात. इथं काही दिंड्या चालत येतात, काही एसटी येतात, ज्याच्या त्या पद्धतीने येत जाते आणि जरा समाधान वाटतं इथं आल्यानंतर. माझं 36वं वर्ष आहे आणि 3 तर माझी झालेले आहेत. कारण का हे महाराष्ट्राचं कुलदैवत नसून भारताचं पार्श्वभूमीचं कुलदैवत आणि माझ्या ज्ञानेश्वर माऊलीची पार्श्वभूमी जन्मभूमी असं मी समजतो. अवघ्या भागवतांना एका भगव्या पताकेखाली आणण्याची किमया साधल्यानंतर अवघ्या 16व्या वर्षी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतली होती. त्यांच्या जाण्यानं संतांपासून सर्वसामान्यांपर्यंत सगळेच हवालदिल झाले होते. मात्र त्यांचा हा संजीवन समाधी सोहळा आजही भागवतांसाठी तेवढाच भक्तीनं भरलेला असतो. कैलासपुरी, झी मीडिया, आळंदी.